हॅलो फ्रेंड्स, आपण आज MPSC राजपत्रित कंबाईनचे 2020चा हिस्ट्रीचा सिलेबस करणार आहे. हिस्ट्रीच्या PYQमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे की भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी खानपेचं कोणते विधान बरोबर आहे. करेक्ट विचारलं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय विचारलं आहे नक्की पाहायचं. करेक्ट विचारलं आहे आणि आपण नॉर्मल म्हणजे इथे 3-3चे पण पेअर दिले आहे आणि 2चा पण पेअर दिला आहे. आपण नॉर्मल आपल्या जर नॉलेजनी केलं तर सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण झालं तेव्हा ठीक आहे, हे पहिलं बरोबर आहे. मग जिथे ए नाही आहे ते ऑप्शन गेले, हे 3वर आला कार्यक्रम. मग लॉर्ड कॉर्नवॅलिस आणि जॉर्ज शोर यांच्या काळात रस्त्याच्या बांधकामांना मोठी चालना भेटली. ते जॉर्ज शोर यांच्या काळात मोस्टली जास्त काही झालं नव्हतं, ते एकदम पीसफुल होते. हे जे आहे ना PWDचं खातं वगैरे बांधकाम हे लॉर्ड डलहौसीच्याच काळात झालं होतं. रेडिओची सुरुवातच्या काळात ब्रॉडगेज आता आपण बनवून राहिलो. पहिले नॅरो गेजपासूनच सुरुवात झाली होती, कारण की तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले छोटंच येणार आहे. ब्रॉडगेज ही मोठी झाली आहे, म्हणजे नॅरो मीटर आणि ब्रॉडगेज आपण आत्ता टाकून राहिलो या काळामध्ये 21st सेंचुरीमध्ये. पण ब्रॉडगेज तेव्हा नव्हतं, तेव्हा एकदम नॅरो गेजवर काम होतं, म्हणून ह्या पण चुकलो. मग C जिथे आहे ना ते पण गेलं. मग A आणि D तर बरोबर आहे आणि B तर पहिले चुकलं झालं. नागपूर परिषद सरकारला 20 वर्षाचे रस्ता सुधारणा योजना सादर केली होती. हा, हे तर ठीक आहे. हे माहिती जरी नसलं ना, बाकीचे आपण इलिमिनेट केले तरी आपला आन्सर येऊन जातो. आन्सर 2 आहे याचा. नेक्स्ट क्वेश्चन. हा ना क्वेश्चन खूप सोपा आहे. मी तुम्हाला पहिले म्हटलं तर जोड्या लावा, एकदम बोनस असतात, त्यांना सोडायचं नाही. आपण नॉलेजच्या पहिले आपली ट्रिक वापरू, कॉमन काढू. ते कॉमन काढले आपण. इथे 2 कॉमन निघाले, इथे पण 2 निघाले, इथे 3 आहे तर 3 खूप याच्यामध्ये कॉमन नाही निघत. तर आपण पाहू शकतो मल्टिपल टाइम्समध्ये 2ला खूप जास्त आलेला आहे आणि 2 मध्ये एक पॅटर्न पण आहे. 1 4 3 2 1 आणि कॉमनचा पण कार्यक्रम आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या पॅटर्ननी आणि आपण जे ट्रिक्स वापरले त्याच्यानुसार पण हे निघते. मी तुम्हाला एक सरसरी नजर म्हणून सांगून देते. मुंबई गिरणी कामगार संघटना नारायण मेघाजी लोकांची 1890 मध्ये. हे थोडंसं इयर थोडं लक्षात ठेवायचं, म्हणजे कसं आपल्याला इलिमिनेशन करायला बरं जाते. अलाहाबाद टेक्सटाईल युनियन गांधीजी, मद्रास लेबर DP वाडिया आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस लाला लजपत राय. ठीक आहे, आपला याचा आन्सर 2 आहे. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन. हा, काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व याच्या अध्यक्षांचा जोडाला. हा बरेचदा आलेला आहे. याला पण कॉमन सॉल्व करता येते. मी दाखवते. 3 याच्यामध्ये कॉमन आहे, इथे 4 कॉमन आहे, इथे 2 सगळ्या याच्यामध्ये कॉमन आहे आणि याच्यामध्ये कॉमनच नाही. आता तुम्ही बघू शकता 2ची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे, म्हणून आपलं 2 आन्सर आहे. मी सांगून देते, पहिल्याचं अधिवेशन मुंबईला झालं होतं ना, तर आपल्याला माहिती आहे व्यंकेशचंद्र बॅनर्जी, तर 3 तर तसंच झालं. दुसऱ्या याच्यात जे झालं होतं ना त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी होते, ते कोलकात्याला झालं होतं 86 मध्ये. तिसऱ्या याच्यामध्ये बयुद्दीन तय्यब जे होते, हे पहिले मुस्लिम होते, यांच्यावर बहिष्कार सुद्धा टाकण्यात आला होता. आणि चौथे काँग्रेसचं अधिवेशन अलाहाबादमध्ये झालं होतं, तिथे जॉर्ज जोल होते. ठीक आहे, हे फर्स्ट ब्रिटिश होते ज्यांनी केलं होतं काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्याचं 2 आन्सर आहे. नंतर बोलूया 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे कोणी सुरुवात केली होती. कोणी सगळ्यात पहिले सुरुवात केली होती. म्हणजे तुम्ही बघू शकता 1853 मध्ये आली होती पहिली रेल, तर ती पॅसेंजरवाली होती. हे जे पहिले जे आहे ना, म्हणजे कमर्शियल जे होती मालगाडी पहिलेच आली होती. त्याच्यामध्ये बाकी पेनिन्सुला रेल, मग प्रत्येक संस्थानाच्या रेल ह्या सगळ्या होत्या. तर मालगाडीमध्ये कोणी केलं होतं हे यांनी विचारलंय. मी तुम्हाला बरेचदा सांगितलं होतं की जेव्हा नवीन क्वेश्चन असतो, अननोन असतो आणि कोणालाच माहिती नसतो, तेव्हा त्याचा पहिला आन्सर मारायचा, कारण की तो सगळ्यांसाठीच नवीन असतो. चुकन तर सगळ्यांचं चुकन बरोबर येतं,
बरोबर याचे चान्सेस कमी असतात. म्हणून पहिलं मारायचं बाजूला करायचं. म्हणजे तुम्ही किती काही याचं हे करा, तुम्हाला याचं माहिती नाही, हा PYQ पण कदाचित आलेला नसेल किंवा कोणत्या पण पुस्तकामध्ये एखाद्या कोणत्या पुस्तकात कोपऱ्यात कुठं दिलं असेल. म्हणजे मोस्ट ऑफ जी जनता आहे, मेजॉरिटी जनता, तिला नाहीच माहिती राहणार. त्याच्यामुळे आपण पहिलं ऑप्शन मारू आणि समजू. एक 30वा क्वेश्चन. 1935च्या भारत सरकार कायद्याने कोणती संस्था स्थापनेची मंजुरी दिली ती? याच्यामध्ये ना कधी कधी म्हटलं जाते की हे जे रिझर्व्ह बँक आहे 1935 RBIचा ऍक्ट होता त्यांनी पण म्हणतात. पण आता ठीक आहे, याच्यामध्ये 3 दिलेले आहेत आणि एक ऑल ऑफ दिस ऑप्शन. मी तुम्हाला सांगते, हाय कमिशनर वाला कार्यक्रम आहे ना, तो तेव्हा नव्हता आला. हाय कमिशनर वाला कार्यक्रमाची हलचल जेव्हा राणीचा चार्जनामा आला होता तेव्हा झाली होती. नंतर 1990चा जेव्हा मॉन्टेग्यू चम्सफोर्ड वगैरे आला होता तेव्हा झाली होती. म्हणजे 1935च्या कायद्यात थ्री नव्हती. तेव्हा त्याच्यामध्ये फेडरल गोष्टी जास्त होत्या. म्हणजे फेडरल कोड, फेडरल रेल्वे आणि RBI पण फेडरल बँक सारखीच होती. म्हणजे सगळ्या देशासाठी एकच आहे. हाय कमिशनर वाला कार्यक्रम नव्हता. तेव्हा हाय कमिशनर जर आपण सोडून दिलं तर आपला आन्सर सरळ 2 येते. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता? कोणता उद्देश होता त्यांचा? व्यापारी होते ते आणि उद्देश एक असतो, सटीक असतो. म्हणजे आपला उद्देश आहे की अभ्यास करून पोस्ट काढणे, बस. त्याच्यात काही जे की इप्स अँड बट्सचे व्हेरी गोष्टी आहेत त्या नंतर येतील. त्याच्यामुळे त्यांचा एकच वाक्यातला उद्देश राहणार आहे. एकाच वाक्यातले आन्सर्स आहेत C आणि B, बस. मग आर्थिक घटकांवर नाही, जास्तीत जास्त नफा कमवणे, बस. ते व्यापारी म्हणून आले होते ना आणि राज्यकर्ते झाले होते. राज्यकर्ते होण्याचा उद्देश काय होता की आपल्या व्यापाराला सपोर्ट भेटला पाहिजे, आपल्या व्यापारामध्ये कोणता कॉम्पिटिटर नाही आला पाहिजे. म्हणून त्याचं 4 आन्सर आहे. बहादूरजी लाल कशाचे पुरस्कर्ते होते? कशाचे पुरस्कर्ते पा अजून एक कशाचे पुरस्कर्ते होते? ख्रिस्ती समाजाचे होते ना. सामाजिक भेदभावाचा त्यांनी पुरस्कार केला नाही. श्री वृद्धाश्रमाचे पुरस्कर्ते होते किंवा वृद्धापूर. आता स्त्री वृद्धाश्रमाचा कन्सेप्ट तेव्हा नव्हता. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की नवीन होता. पहिले स्त्री वृद्धाश्रमाच्या पहिले स्त्री मुक्त झाली पाहिजे, हेच तर. वृद्धाश्रमाचा कार्यक्रम तेव्हा नव्हता. म्हणून विधवा पुनर्विवाह. म्हणजे तुम्हाला माहिती जर नसेल ना, पण तुम्ही हे क्वेश्चन जर व्यवस्थित वाचला की काय असू शकते, कशाचा पुरस्कार असेल, सामाजिक भेदभावाचा पुरस्कार करतील का ते, ख्रिस्ती धर्माचा करतील का, स्त्री वृद्धाश्रम तर नवीन गोष्ट आहे, तर मग विधवा पुनर्विवाह. 33वा क्वेश्चन पाहू आपण. तुम्हाला पहिले म्हटलं मी की जोड्या लावा आहे, सरळ सरळ आपलं कॉमन निघायचं. आता इथे 1 कॉमन निघाला, इथे 4 कॉमन निघाला, इथे 2 निघते आणि इथे 3 निघते. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडेसे 1, 2 आणि 4 मध्ये असं कन्फ्युजन दिसून राहिलं. ठीक आहे, आपण एखादा लावून पाहू. जर आपल्या बरोबर आला तर ठीक आहे. की सुरत येथे मानव धर्माची सभा, हे तर आपल्याला पाठच आहे. दादोराव मच्छरान, दादोराव पांडुरंग तर्खड. मग बीला 1 लावलं तर मग बाकीचे तसेच गेले. म्हणजे आपल्याला आन्सर आला आपलं 2 वर सगळ्यात जास्त भर आहे, म्हणून आपलं आन्सर आलं 2. अजून आपण लावून पाहूया की ॲनी बेझंट. त्यांनी ॲनी बेझंट ना सेंट्रल म्हणजे काय म्हणतात त्याला, ॲनी बेझंट सेंट्रल हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये होते ॲक्टिव्ह त्याच्या. आणि चंद्र सेन नॉर्मल स्कूल और व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आणि आपण पाहतो बाळशास्त्री जांभेकर हे ख्रिस्ती मिशनरीच्या ताब्यात असलेलं श्रीपाद शेषाद्री पळळकर यांचे शुद्धीकरण केले होते त्यांनी. ठीक आहे, आपला आन्सर 2. जे असे जोड्या लावायचे क्वेश्चन असतात ना, ते थोडेसे बोनस मार्क्स असतात, आपण त्याला सोडायचं. आता त्याच्यामध्ये चुकीचं विधान विचारलं. आपण बरेचदा बघितलं की चुकीचं विधान म्हटलं की मिनिमम ऑप्शन, मग मॅक्सिमम ऑप्शन तर तसेच काढतो. आपण मॅक्सिमम ऑप्शन काढतो. मॅक्सिमम ऑप्शन गेले, मग काय आलं BD-CD, म्हणजे सगळंच चेक करायला लागणार आहे आपल्याला. संथानाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आली होती, आपल्याला माहित नाही. एक जनरल स्टेटमेंट सोडून संथालांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला आहे. सत्याचे राज्य तर सगळ्यांना पाहिजे. आज पण आपण म्हणतो की सत्याचं राज्य पाहिजे, मग त्यांना पण वाटत असेल त्यात काय.
म्हणून हे विधान चुकीचं असू शकत नाही. तर हा ऑप्शन गेला. मग कोणता ऑप्शन उरला? चूक इथेच असू शकते जिथे फॅक्ट आहेत. आता इथे फॅक्ट आहे, पंजाब रिव्ह्यूच्या जागी दुसरा कोणता न्यूजपेपर असू शकते. इथे संताडे पुरुष कोण कान्हू विश्वासघाताने पकडला, मे बी कान्हूच्या जागी सोनू होऊ शकते. तर जे फॅक्ट्स असतात ना त्या मोस्टली रॉंग असतात. फॅक्ट्सवर फोकस करायचं. महाराष्ट्रातील गुप्त संघटनेचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोडाओळा. सगळ्यात पहिले आपल्याला जे माहिती आहे ना ते लावायचे. दादासाहेब खापर्डे अमरावती. दादासाहेब खापर्डे अमरावती लागल्यावर इथे बघा आपल्याजवळ 2च उरले. आता बाकीचे कॉमन काढू शकता तुम्ही. इथे 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 सगळ्यात जास्त भर मला 3 वर दिसून राहिलं. इथे 3 वर दिसून राहिलं आणि 1 वर पण दिसून राहिलं. बाकीचे लोक पाहू की एक गाणे जे आहे ना, हे जे गाणे हे यवतमाळमध्ये होते. आपण जेव्हा यवतमाळ बद्दल वाचतो ना त्याच्यामध्ये गाण्याचा येतो. आणि परांजपे वर्धा आणि नागपूर, आणि देशपांडे जे आहे ना ते बेळगाव मध्ये आहे. म्हणून 3 याचा आन्सर आहे. ठीक आहे. एकदा नोन गोष्टी लावायच्या, नंतर मग 50-50 पण आपला आन्सर निघते आणि कॉमन पण आपलं जे एखादा थोडासा क्वेश्चन मध्ये नोन गोष्टी असतील तिला पहिलं लावून घ्यायचं. गणेश आगरकरांनी कोणते वृत्ताशी संबंधित, हे पहा हे काय म्हटलं संबंधित होते. म्हणजे संबंधित कशासाठी पण राहू शकते. कुठे कोणत्या वृत्ताचं प्रमोशन करायला जाऊ शकतात, कुठे त्या वृत्तपत्रामध्ये लिहू शकतात. आता लिहिला तर कुठे पण जाते ना. आपण पण इकॉनॉमिक टाइम्स मध्ये लिहू शकतो, न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लिहू शकतो. लिहायला काय आहे, कुठे पण लिहू शकतो. समजलं. त्याच्यामुळे मॅक्सिमम गोष्टी जिथे कव्हर होतात ना ते हे 3चे ग्रुप आहे, याच्यामध्ये मॅक्सिमम गोष्टी कव्हर होतात. तर केसरी मराठामध्ये तर ते होते. सुधारक तर त्यांचं स्वतःच होतं. झालं. केसरी मराठा सुधारक जिथे आहे तो ऑप्शन आपण मारू 2. आणि वराड समाजामध्ये लिहू शकतात, कारण की त्यांचे जे हे होतं, त्यांचं जे मामाचं गाव होतं अकोला ते वराडात होतं. त्याच्यामुळे वराड समाजमध्ये ते लिहू शकतात. आणि हे जो स्वराज्य आहे ना, हे जे न्यूजपेपर आहे हे थोडंसं क्रांतिकारी न्यूजपेपर होतं. आणि मे बी तेव्हा नसेल पण, म्हणून आपण त्याला काढून टाकूया. मग काय आहे 37 मध्ये कोणती व्यक्ती ओळखा म्हणते. व्यक्ती ओळखा म्हणते. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली, इंडियन नॅशनल काँग्रेसचे ईस्ट इंडिया असोसिएशन म्हटलं की तुम्हाला लागला पाहिजे दादाभाई नौरोजी, कारण की ते एकच असे इंटरनॅशनल पुरुष होते ज्यांचा प्रेझेन्स इंग्लंडमध्ये पण होता. त्यांचा प्रेझेन्स नंतर बऱ्याचशा ऑर्गनायझेशन मध्ये होते जे इंटरनॅशनल लेवलवर होते. आणि त्यांनी पण वकालत केली होती की आपलं जे अधिवेशन आहे ते ब्रिटनला पण झालं पाहिजे. म्हणून त्यांचा फोकस फक्त इंडियापर्यंत नव्हता, इंटरनॅशनल लेवलला पण होता. ते एक पहिले होते जे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेले होते. त्याच्यामुळे जर काही इंटरनॅशनल गोष्टी रिलेटेड आल्या तर त्याच्यासोबत दादाभाई नौरोजी यांना रिलेट करायचं. आता बा सांप्रतिकच्या वाढीसाठी कारणीभूत असलेली खाली दिलेली विधाने कोणती आहेत. आपल्याला माहिती नाही, जे माहिती आहे ते लिहू. हिंदू मुस्लिम ही दोन्ही विरोधी राष्ट्र आहेत, आपल्याला माहिती नाही. फोडा. आणि आता नेक्स्ट महात्मा गांधीजींनी संविधान कायदेबंदी चळवळ भारताला संपूर्ण स्वातंत्र्यासाठी नाही तर भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वासाठी आणण्यासाठी केली. आता हे कोण म्हणेल, एक तर ब्रिटिश म्हणून, एक तर कोणता मुस्लिम म्हणून. तर मग आपण बघूया की कोण विदा सावरकर तर असं काही म्हणणार नाही. सर सय्यद अहमद खान मला वाटते महात्मा गांधीच्या टाइमला तर ते नव्हते म्हणून गेलं. मग कोण उरले. सर सय्यद अहमद खान हे म्हणजे असं आहे का हे. हा, सर सय्यद अहमद खान हे महात्मा गांधीच्या टाइमला नव्हते. ठीक आहे. मग ते गेलं. मग काय उरलं. सी असं बघायला पाहिजे होतं ना. हा सॉरी चुकलं मला. हे बघ कसं बघायचं ना हे बघून घ्यायचं पहिलेच, नंतर मग अशा चुका होतात. हे विदा सावरकर म्हणणार नाही. विदा सावरकर दोन्ही याच्यात गेलं.
प्राचार्य बेगचा काही रोल नाहीये. मग कोणाला मोहम्मदाची जिन्ना झालं. मोहम्मदाची जिन्ना लागल्याबरोबर आपला पुरा कार्यक्रम लागला. आणि आपल्याला माहिती आहे भारताला मातृभूमी मानणारा भारताचा देश आहे. हे कोण म्हटलंय विद्यासागर त्यांनी कविता पण लिहिली, नेमत शिंदे परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या कॉमन सेन्स लावल्या की होऊन जाते. जसं हिंदू मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रीय असून ती विरोधी राष्ट्रीय आहे. हे कुणाचं आहे? सर अहमद खान साहेबचं वाक्य आहे. तर आपला ऑप्शन नंबर 2 आहे. आपल्याला नॉन गोष्टी आहे ना त्या पहिले लावून घ्यायच्या आणि थोड्याशा पेरिफेरीचा विचार करायचा. एकदम एकाच गोष्टीवर स्टिक नाही राहायचं आणि इलिमिनेशनवर फोकस करायचं. इलिमिनेशन मध्ये फोकस केलं ना, इलिमिनेशनचा कार्यक्रम ना पॉलिटी आणि हिस्ट्रीमध्ये खूप कामात पडतो. तसं सगळ्याच्यात वाटतं. पण बेसिकली 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेला ईस्ट इंडियाचा पुन्हा आला. पहिले आपण बघितलं होतं ना दादाभाई नौरोजीच्या वेळेस. कोणता उद्देश आहे? आता उद्देश नेहमी सटीक असतो, सिंगल एक उद्देश. कोणती संस्था कधी कधी जेव्हा सुरू होते तेव्हा तिचा उद्देश एकच असतो. म्हणून एक उद्देशवाले हे 2 आहेत, सी आणि डी. लोकशिक्षण व धार्मिक शिक्षण. धार्मिक शिक्षणासाठी ईस्ट इंडियाची काही गरज नव्हती म्हणून धार्मिक शिक्षण गेलं. मग उरलं काय? सी लोकशिक्षण. लोकांसाठी शिक्षण हे खूप जास्त इम्पॉर्टंट. जोपर्यंत लोक शिकणार नाही, लोक सजाग होणार नाही, तोपर्यंत कठीण होते कार्यक्रम म्हणून. कारण की लोकांचा सहभाग जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत त्या गोष्टी साध्य होत नाहीत. लोकांचा सहभाग खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? आता मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा संबंधित गोष्टी असतात तेव्हा मॅक्सिमम असतात, म्हणून मिनिमम फेअरचं काउंट टाका. मग सी आणि डी कॉमन आहे. वैकुंठलची आणि न्यायमूर्ती तेलंग. मग कोण उरले? आगरकर तर थोडे उशिरा आले त्याच्यामध्ये. प्रेसिडेन्सीमध्ये पहिले जे होते ते लोक होते फिरोजशाह मेहता, नंतर आपले हे पण होते दादा शंकर शेठ, वैकुंठलची आणि न्यायमूर्ती तेलंग. म्हणजे आपले 2 ऑप्शन आहे. हा PYQ मधला मल्टिपल टाइम्स आलेला क्वेश्चन आहे. PYQ जर आपण अनालिसिस केलं तर समजेल आपल्याला की खूप वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. आज आपण हिस्ट्री इथे संपवलेला आहे. हिस्ट्रीचे जवळपास मला असं वाटते 15 क्वेश्चन होते. 15 क्वेश्चन म्हणजे 15 मार्क्स. खूप मोठा वेटेज आहे हिस्ट्रीला. आणि आपण प्युअरली ट्रिक्स अँड टिप्सनी जाणार आहे आणि आपले क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ठीक आहे. थँक्स फॉर जॉईन.